शेतकऱ्यांना आपण शेती करत असताना जे आपण त्यामागे एफर्ट्स लावले, मेहनत केली, तेवढं पण उत्पन्न निघणं हे खूप मुश्किल होते कधी-कधी. जसं की आता तुम्हाला माझ्या मागे हे ऊस दिसत असेल. आपण एखाद्या पिकामध्ये 100% देतो आणि तरीही त्यामध्ये आपल्याला जेवढं आपण मेहनत केली तेवढी पण जर आपल्याला मिळाली नाही, त्याचं पण तेवढं पण आपल्याला फळ जर नाही मिळालं तर खूप दुःख होते आणि त्याची जाणीव फक्त शेतकऱ्यांनाच असते. तुम्ही जर ऊसाचं पीक हे घेण्याचा विचार करत असाल आणि तुमचं गाव खूप मधात असेल, रोडवर येत नसेल, जिथं यायला रस्ता चांगली नाही, अशा ठिकाणी जर असेल, त्याचबरोबर तुम्ही जे पीक घेत आहे ऊसाचं, ते पीक घेणारे जर शेतकरी बांधव तुमच्या गावात कमी असतील तर तुम्हाला अशा प्रकारे दुष्परिणाम हे त्याचा पाहायला मिळू शकतो. जसं आमच्या गावात आता हे पाहायला मिळत आहे. बघू शकता तुम्ही, हे माझ्या मागे जे ऊस दिसत आहे तुम्हाला, ह्या ऊसाला फुलं येऊन गेले, म्हणजे याचा तोडणीचा टाईम हे येऊन गेलेला आहे. तोडणीचा टाईम येऊन गेला तरी पण हे ऊस आता पण असाच आहे. याला आणखी यांना टोळी भेटली नाही. आता होईन काय, एक तर यांना प्रायव्हेट टोळी हे लावावी लागेल, स्वतःचा खर्च देऊन लावावी लागेल आणि ऊस तोडून न्यावं लागेल. आणि टोळी आली मुश्किलनं तरी पण ते काय करेन की शेतकऱ्याकडून तर पैसे घेईनच, तिकडून तर पैसे मिळतातच त्यांना, पण शेतकऱ्याकडून पण ते पैसे घेतील आणि तरच ते त्यांनी पैसे दिले तरच ते तोडतील. आणि तोडतील पण कसा की हे जे पाचोळा दिसत आहे तुम्हाला, याला पुरं जाळून टाकतील ते आणि मग त्याला तोडून घेऊन जातील. मग त्याचे दुष्परिणाम काय होतील, याला जाळल्यानंतर हे साहजिक आहे, यामधला जे रस आहे थोडाफार तरी उपकतोच, म्हणजे त्याचं वजन हे 100% आपल्याला वजनामध्ये घट मिळते. आणि आता तसं पण याचा ऊस याचा तोडीचा जे टाईम आहे ते निघून गेलेला आहे. मग तसंच हे मधातून आता पोगर होत चाललेला आहे दांडा. मग तसं पण नुकसान होत आहे आपलं आणि ते जाळल्यानंतर आणखी जास्त नुकसान होईल. आणि त्याचबरोबर आता या ऊसाला रोग पण यायला सुरू झाला. हे बघू शकता तुम्ही, इथं दिसत आहे आपल्याला. आणि अशा प्रकारे रोग पण येत आहे बघा, हे असा रोग येत आहे. शेतकऱ्यांना तुम्ही जर पहिल्यांदा ऊस लागवडीचा विचार करत असाल तर खूप विचार करून लावा. तुम्ही याची काळजी घ्या की आपल्या शेतात यायला रस्ता असला पाहिजे, आपल्या जवळपास कारखाना आहे का ते बघून ते निश्चित करा आधी, तेव्हाच तुम्ही ऊस लागवडीचा विचार करा. हे पण निश्चित करा की फक्त आपल्या शेतात ऊसाचं पीक हे नसलं पाहिजे, तर इतर पण 4-5 शेतकरी तरी कमीत कमी असले पाहिजे ज्यांच्या शेतात ऊस आहे. तेव्हाच टोळी हे आपल्या गावात येईल किंवा आपला नंबर लवकर लागेल. नाहीतर जर एक्का दुक्का शेतकऱ्याच्या शेतात जर ऊस असेल तर मग हे टोळी हे लवकर येणार नाही, ऊस तोडायला लवकर येणार नाही आपला, म्हणजे टोळी हे ऊस तोडायला लवकर येणार नाही, आपला नंबर लवकर लागणार नाही. खूप सारे प्रॉब्लेम येतात. मग ऊस आपला असाच राहून जातो आणि शेवटी आपल्याला आपले स्वतःचा खर्च करून ऊस तोडून न्यावं लागते, ते पण नुकसान करून जाळून बिळून याला न्यावं लागते. खूप लॉस होतो त्यामध्ये. आपण जे लावलेला खर्च आहे ते पण निघणं हे मुश्किल होऊन जाते. म्हणून या सर्व गोष्टीचा विचार करूनच तुम्ही ऊस लागवडीचा विचार करा. धन्यवाद.